मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ही जी लोकसभेची निवडणूक आहे, ही निवडणूक तुमच्या माझ्या भवितव्याचा विचार करणारी निवडणूक आहे, तुमचं माझं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे। या देशाच्या स्वातंत्र्यापासून तर हा देश उभा करेपर्यंत, स्वातंत्र्याच्या नंतर गेले 70 वर्ष काँग्रेसच्या विचारानं या देशातल्या लोकांना एक मान सन्मानानं जगण्याचं साधन दिलं। या देशातल्या सगळ्या जाती धर्माचे लोक असतील, त्यांना गुण्या गोविंदानं एकत्रितपणानं ठेवण्याचा प्रयत्न केला। जो आर्थिक दृष्ट्या मागास आहे, जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे, त्याला इतरांच्या बरोबरीने कसं आणता येईल याचा प्रयत्न सतत या पूर्व काळातल्या आपल्या नेत्यांनी केला, आपल्या सरकारांनी केला। पिचड साहेब, मी, वल्लभशेठ बेनके, आम्ही अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करतो, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या आमची सगळ्यांची फसवणूक करून, खोटा प्रचार करून दिल्लीला नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले। दिल्लीशी आपलं तसं कमी काम पडतं, पण आज राज्यामध्ये माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांचे जे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होते असं दिसतं। मला आठवतंय, शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, पिचड साहेब आदिवासी कल्याण मंत्री होते आणि अनेक वेळेला प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर प्लॅनिंग डिपार्टमेंट किंवा फायनान्स डिपार्टमेंट त्याला विरोध करायचा। एक दिवशी पिचड साहेबांनी शरद पवार साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातली। पवार साहेबांनी, पिचड साहेबांनी बसून निर्णय घेतला की जसं मागासवर्गीय समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बजेटमध्ये स्थान दिलं जातं, तसंच आदिवासी समाजाला सुद्धा त्या समाजाच्या लोकसंख्येच्या पटीमध्ये एकूण राज्याच्या बजेटमध्ये स्थान दिलं पाहिजे। आणि पिचड साहेबांची आपली ओळख असल्यामुळं, त्यांचं समाजावर प्रेम असल्यामुळं, ते काही नुसते नगर जिल्ह्यातले नेते नाहीत किंवा आपल्या नुसते इथले जवळचे नाहीत, तर अख्ख्या देशामधल्या आदिवासी बांधवांच्या संघटनेचे प्रमुख म्हणून आज पिचड साहेब असतील किंवा वैभव असेल, ही सगळी मंडळी आज काम त्या ठिकाणी करतायत। आणि हे करत असताना तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कसा करता येईल, तुम्हाला दळणवळणाची साधनं, तुमच्या मुलांना शिक्षण, तुमच्या भागामध्ये आरोग्याच्या सेवा, या सगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही गेले अनेक वर्ष सगळेजण एकत्रितपणानं प्रयत्न करतो आहोत। आणि म्हणूनच आज तुमचा सगळ्यांचा अभिमान आम्हाला वाटतो। मला एकच गोष्ट सांगायची, मी नेहमी पिचड साहेबांना सांगितलं, पिचड साहेब, मी कदाचित आदिवासी भागामध्ये जन्माला आलो नसेल किंवा आदिवासीच्या पोटी जन्माला आलो नसेल, पण पहिल्या दिवसापासून गेली 30 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्रातल्या आदिवासी माणसाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं। आणि नुसतंच काम केलं नाही तर मंत्री झाल्याच्या नंतर पिचड साहेबांच्या मार्गदर्शनानं एक निर्णय आम्ही त्या ठिकाणी
मी शिक्षण मंत्री होतो, खाजगी कॉलेजेसला इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल, पॉलिटेक्निक, MBA, फार्मसी या सगळ्या कॉलेजला मोठ्या प्रमाणात परवानगी दिली। एक दिवशी पिचड साहेबांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की तुम्ही परवानगी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिली, पण माझ्या आदिवासी समाजातल्या मुलाला जर त्या ठिकाणी सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर त्याला सगळं मिळेल, पण खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर त्याची 5 लाख आणि 10 लाख रुपये फी त्या आदिवासी कुटुंबात कशी भरता येईल। आम्ही लगेच मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला की या राज्यातल्या आदिवासी समाजातल्या मुलाला किंवा मुलीला कुठल्याही कॉलेजमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळाला आणि फी किती असो, 5 लाख असो, 10 लाख असो, नाही तर आणखी किती असो, 100% फी आम्ही राज्याच्या तिजोरीतून भरू। आणि आज आम्ही राज्याच्या तिजोरीतून ही भरल्यामुळं आज तुमच्या घरातली अनेक मुलं इंजिनियर होत आहेत, अनेक मुलं डॉक्टर होत आहेत, अनेक मुलं शिकतायत, अनेक मुलं पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा त्या ठिकाणी पास करतात। आणि ही खरी आपली सगळी एकमेकाची नाती आहेत। आता लोकसभेच्या निवडणुकीबद्दल जास्त मी काही सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। मला आपल्याला एवढंच सांगायचं की उद्या विधानसभेची निवडणूक 6 महिन्यांनी होईल। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या विचाराचा खासदार किंवा आपल्या विचाराचा आमदार त्या ठिकाणी निवडून आणू शकलो नाही, पण यावेळेला आता ही फक्त सुरुवात आहे। आज आम्हाला खासदार आमच्या विचाराचा निवडून दिल्लीमध्ये पाठवायचा आहे आणि 6 महिन्याच्या नंतर आमच्याच विचाराचा त्या ठिकाणी आमदार देखील निवडून पाठवायचा आहे, म्हणजे मग दुसरं काही मध्ये राहणार नाही। मला आठवण करून दे, मग अशी कोणीतरी उल्लेख केला कोणाचा तरी की काय लालदेवाची गाडी घेऊन फिरले, मंत्री फिरले, काय झालं काय झालं। जिल्ह्याचा मुख्यमंत्री पिचड साहेब साक्षीदार तिथं आम्ही सगळ्यांनी जिल्ह्यातल्या लोकांनी मिळून अश्विनी मोरमारेचं नाव जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाकरता तय केलं होतं, पण जुन्नर तालुक्याला संधी मिळाली पाहिजे आणि माझा आदिवासी माणूस त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला पाहिजे म्हणून वल्लभ शेट्टी सांगितलं हे नाही झालं तर मी माझ्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देईन म्हणून। मग माझ्या एका आदिवासी बांधवाला जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी देण्याच्या दृष्टिकोनातून जे लोक तुमच्यासाठी स्वतःचं पद सुद्धा त्या ठिकाणी पणाला लावायला निघतात, आज त्याच लोकांच्या बरोबर जर आपल्या परिसरामध्ये आपल्या समाजाचा एखादा माणूस त्या ठिकाणी गद्दारी करत असेल तर त्याला तुम्हाला त्याची जागा त्या ठिकाणी दाखवून दिली पाहिजे। आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय, हे काही यांनी सांगितलं म्हणून ऐकायचं नाही, ते काही त्यांनी सांगितलं म्हणून ऐकायचं नाही, पण आपल्याला त्या ठिकाणी आपला हक्काचा प्रतिनिधी निवडून पाठवायचा। कोल्हे साहेब शिकलेले आहेत, आपलेच नारायणगावचे, जन्मही त्यांचा नारायणगावलाच झालाय, शिक्षणही त्यांचं नारायणगावलाच झालंय, बोर्डामध्ये 10वीला पण मेरिट मध्ये आले, 12वीला पण मेरिट मध्ये आले, MBBS ला प्रवेश मिळाला, डॉक्टर झाले आणि डॉक्टर झाल्याच्या नंतर 3 वर्ष वैद्यकीय प्रॅक्टिस केल्याच्या नंतर त्यांनी सामाजिक जीवनामध्ये, सांस्कृतिक जीवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण केलं आणि आज त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष आणि जवळजवळ 56 पक्ष असे आहेत, RPI या सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्याच्या जोरावर आज त्यांना दिल्लीमध्ये पाठवायचं। आज दिल्लीतलं वातावरण बदललं। मोदी साहेब यांचं कोणाचं वैयक्तिक काही भांडण नाही, पण त्यांनी आज जी धोरणं देशासाठी आखलेली आहे ती ग्रामीण भागाच्या विरोधामध्ये आहेत।
ती शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे, ती आदिवासींच्या विरोधामध्ये आहे आणि फक्त मुठभर लोकांना याचा फायदा करून देण्याच्या दृष्टिकोनातून आज जर देशाचं सरकार काम करत असेल आणि त्याचा परिणाम तुमच्या आमच्या जीवनावर त्या ठिकाणी जर होणार असेल तर मग मात्र हे सरकार तुमच्या माझ्या उपयोगाचं नाही। आणि म्हणून मग काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील, आपले नेते आदरणीय शरद पवार साहेब असतील, यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन या देशामध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळं आता तुमची जबाबदारी एकच आहे की आमच्या भागातून निवडून जाणारा खासदार हा दिल्लीत गेल्याच्या नंतर मोदींच्या बाजूने उभा राहायला पाहिजे का मोदींच्या विरोधी उभा राहायला पाहिजे, तुम्हाला ठरवायचं आहे कसा उभा राहायला पाहिजे। मोदींच्या विरोधी उभं राहायचं असेल सगळ्यांनी हात वर करून मला सांगा की आम्ही या आदिवासी भागामध्ये असं कामगिरी करून दाखवू की या पूर्व काळामध्ये कधी सुद्धा मी कामगिरी त्या ठिकाणी केली नाही आणि या आपल्या आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान देण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करू। आपण आपलं चिन्ह आपल्या लक्षामध्ये पाहिजे। आपलं चिन्ह आहे का लक्षामध्ये? महिलांना विचारतोय आपलं चिन्ह काय? घड्याळ। पिचड साहेब, काल परवा एक घटना घडली, मला एक कार्यकर्ता सांगत होता, म्हणलं मी गेलो चाललो होतो, एक आजी भेटली, आजीला म्हटलं आजी डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करायचं, घड्याळाला मतदान करायचं, तर ती आजी म्हटली मला दुसरं काही सांगू नको। म्हणजे त्यांनी नाव सांगताना नाव नाही सांगितलं, फक्त घड्याळाला मतदान करायचं सांगितलं तर ती आजी म्हटली बाबा मला चुकीचं काही सांगू नको, मला त्या संभाजी महाराजाला मतदान करायचंय, मला त्या डॉक्टर अमोल कोल्हेला मतदान करायचंय। मग तो म्हणलं मी हे घड्याळ त्यांचंच आहे। ती म्हणली मला बाकीचं काय माहित नाही, मला फक्त संभाजी महाराजाला मतदान करायचंय। आणि मग आपलं जे चिन्ह आहे ते चिन्ह या आपल्या कर्तृत्ववान उमेदवाराचं चिन्ह आहे, आपल्या पक्षाचं चिन्ह आहे, हे लक्षामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी मतदान करावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी या ठिकाणी करतो। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेजारी आम्ही तर या बाजूला पिचड साहेब आहे, त्या बाजूला मी आहे आंबेगाव मध्ये, आपण एकाच रांगेमध्ये एकाच रेषेमध्ये आहोत। आज आंबेगाव तालुक्यातला आदिवासी, त्या आदिवासींनी एवढा विश्वास व्यक्त केला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या सुद्धा निवडणुकीमध्ये मोदींची लाट असताना आंबेगाव तालुक्यामधून मला फक्त आदिवासी लोकांनी 10,000 मताचं मताधिक्य त्या ठिकाणी मिळवून दिलं, कारण परस्परांचा विश्वास आम्ही त्या ठिकाणी संपादन केलेला आहे। आज जुन्नर तालुक्यामधल्या सुद्धा आदिवासी बांधवांना मला हाच शब्द या ठिकाणी द्यायचा आहे। आता आम्ही राज्याच्या लेवलला काम करतो, आम्ही वरच्या लेवलला काम करतो। आज जर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी बांधवांचे काही प्रश्न असले तर काही नेते जरूर त्याच्यामध्ये येऊन त्याच्यामध्ये मदत मागतात, आम्ही सुद्धा मनापासून त्यांना मदत करतो। आता आपल्या सुद्धा अडीअडचणीमध्ये सुखदुःखामध्ये आम्ही या सगळ्या नेत्यांच्या सह आणि नेत्यांच्या सहकार्यानं भविष्य काळामध्ये देखील सहभागी होऊ, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।